या काँग्रेसला झालंय काय? टायटल बघून तुम्ही थोडेसे अचंब्यात पडले असाल की वेदर आय हॅव स्टार्टेड कॉमेंटिंग ऑन द पॉलिटिकल इश्यूज अँड नॉट नेसेसरली दॅट आय एम टॉकिंग विथ पॉलिटिकल इंटेन्शन इवन इफ आय एम टॉकिंग ऑन द पॉलिटिकल इश्यू. पण खरंच हा माझ्या मनाला पडलेला गंभीर प्रश्न आहे किंवा या काँग्रेसला झालं तरी काय. काँग्रेस म्हणजे अखिल भारतीय राष्ट्रीय सभा 1885 आलन ह्युमनी जी स्थापन केली तेव्हाच्या भारतीयांच्या असंतोषाला कुठेतरी सनदशीर मार्गाने वाट करता यावी किंवा वाट मिळावी या उद्देशाने काँग्रेसची स्थापना झाली. आणि जे काय अन्याय अत्याचार ब्रिटिश सरकार करत होतं ते चांगल्या पद्धतीने गव्हर्नमेंटसमोर मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म जो आहे तो म्हणून काँग्रेसची स्थापना झाली. आणि मग काँग्रेसने पुढे काय काय केलं हे तुम्ही शाळांमध्ये इतिहास शिकलेले आहात वगैरे तर तुम्हालाही माहीत आहे. आणि देर आर 1885 से लेकर 1947 तक की बात है. पूरा आपला पूर्ण स्वातंत्र्य लढा जो आहे हा नॅचरली काँग्रेसने चालवला. नो डाऊट त्याच्यात बाकीचे काही पार्टीज असतील, बाकीचे काही पक्ष संघटना असतील. कम्युनिस्ट पार्टीची स्थापना इंडियात आधी झालेली आहे म्हणजे 1925ला. RSS 1925चाच आहे किंवा हिंदू महासभा 1920च्या दशकातली आहे म्हणजे 17 किंवा 18 सालची आहे. फॉरवर्ड ब्लॉक नावाचा सुभाषचंद्र बोसांचा पक्ष होता अँड मे बी मेनी मोर. इवन त्याच्यात मुस्लिम लीग आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा वाटा स्वातंत्र्य लढ्यात कोणाचा असेल तो नो डाऊट की तो काँग्रेसचा आहे. स्वातंत्र्यापूर्वी कशाला स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस ही सत्तेत होती. जवाहरलाल नेहरू 1964पर्यंत पंतप्रधान होते. 64ला नेहरूंचं निधन झालं. मग शास्त्री जी पंतप्रधान होते म्हणजे लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान 66पर्यंत. मग इंदिरा गांधी होत्या आणि हे ऑलमोस्ट 77पर्यंत चालू होतं म्हणजे 47 ते 77 म्हणूया 30 वर्ष सलग काँग्रेस होती. 77-79 2 वर्ष फक्त अपवाद वगळला तर तेव्हा भारतीय जनता पक्ष हा नंतरचा आहे 80चा. तेव्हा जनता पार्टी हे नाव होतं. तर जनता पार्टीचं सरकार आलं. खरं म्हणजे जनता पार्टी खूप सारे पक्ष प्रादेशिक जे आहे ते मिळून एकत्र मिळून आणीबाणीच्या बॅकग्राऊंडवर हा पक्ष तयार झाला आणि आणीबाणीमुळेच त्या पक्षाला यश मिळालं. 77 ते 79 असे 2 वर्ष 80 म्हणूया 2 वर्ष ते फक्त सत्तेत होते. 80 नंतर पुन्हा काँग्रेस सत्तेमध्ये आली. 80 ते 84 इंदिरा गांधीच पंतप्रधान होत्या आणि 84 साली इंदिरा गांधींचा खून झाला ॲसॅसिनेशन आणि त्याच्यानंतर राजीव गांधी सत्तेत आले. राजीव गांधी पण पुढचे साधारण 5 वर्ष म्हणजे 84 to 89 हे सत्तेमध्ये होते. मग मधली 2 वर्ष जे आहे हे पुन्हा VP सिंग आणि चंद्रशेखर यांचं सरकार होतं आणि 91पर्यंत साधारण ते होतं. 91ला पुढचे इलेक्शन आले तर त्याच्यामध्ये राजीव गांधी हे निवडणूक कॅम्पेन करत असताना त्यांना ह्युमन बॉम्बनी उडवलं वगैरे हे पण तुम्हाला माहीत असेल. आणि नंतर मग पुन्हा काँग्रेस सत्तेत आली. नरसिंहराव यांचं सरकार जे आहे हे 92 ते 97 या कालखंडात होतं. तिथून मग पुढचे 6-7 वर्ष साधारण म्हणजे 2004पर्यंत काँग्रेस नव्हती म्हणजे जनता दल होतं आलटून पालटून किंवा NDA म्हणूया. BJP प्लस त्यांचे अलाइड पार्टीज जे आहेत त्यांचं NDAचं गव्हर्नमेंट होतं. पुन्हा पुढची 10 वर्ष जे आहेत हे मनमोहन सिंग पंतप्रधान होते म्हणजे 4 ते 14 आणि 14च्या नंतर मग आता पुन्हा सलगपणे मोदी राज्य करत आहेत. या सगळ्या ह्याच्यामध्ये मागच्या 2014 पासूनची पुढची वाटचाल किंवा त्याच्या आधीची थोडीशी 2000 पासूनची म्हणूया ही जर बघितली तर याच्यावर बॅकग्राऊंडवर खरंच हा प्रश्न पडतो की काँग्रेसचं नक्की चाललं आहे काय. इतकी मोठी परंपरा आहे, इतकं चांगलं कामाचं बॅकग्राऊंड आहे आणि इतके मोठे मोठे लीडर जे आहेत की त्यांची यादी संपणार नाही. किंबहुना आजच्या तारखेमध्येही काँग्रेसचे लीडर लोक जे आहेत ते जर काढले तर त्यांची पण यादी खूप मोठी आहे. त्यांचा पॉलिटिकल एक्सपिरियन्स जो आहे संसदपटू म्हणून म्हणा, खासदार म्हणून म्हणा, मंत्री म्हणून म्हणा, कोणताही ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ज्याला म्हणू आपण इंडियन पॉलिटिक्समधलं हे कोणत्या अँगलनी म्हणा तर आजही त्यांच्याकडे एवढी मोठी फौज आहे आणि तरीही काहीही होत नाही आहे अशी परिस्थिती आहे. हे नक्की काय चाललं आहे हे त्यांना कळत नाही आहे की त्यांना तेच करायचं आहे. किती इलेक्शन झाले आणि राहुल गांधींच्या याच्यामध्ये नेतृत्वात सो कॉल्ड काय इलेक्शन्स लढवले जात आहेत. त्यांना एकदा अध्यक्ष केलं जातं, पुन्हा उपाध्यक्ष केलं जातं, मग काय कार्यकारी अध्यक्ष केलं जातं. हे का केलं जातं हे कोणाला कळत नाही. ते नक्की काय करतात कॅम्पेनिंगमध्ये हे कोणाला कळत नाही. हे त्यांना कळतं का हे मला कळत नाही. हे सगळे जे प्रकार चालले आहेत व्हाय दिस वाय वेन यू हॅव गॉट दॅट कल्चर दॅट रिच हेरिटेज ऑफ युअर इंडियन पॉलिटिक्स when that has got a rich background of running the government
ऑर रनिंग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दिस कंट्री, इतक्या महत्त्वाच्या घटना काँग्रेसच्या कार्यकाळात किंवा काँग्रेसच्या मंत्रिमंडळाच्या काळात किंवा काँग्रेसचे पंतप्रधान असताना झालेल्या आहेत. आज सरसकटपणे हे बोललं जात आहे की 70 वर्षात काँग्रेसनी काय केलं. आणि मला असं वाटतं की 70 वर्षात किंवा आता 75 म्हणूया, वर्ष ती दरवेळेला वाढत राहणार. आझादी का अमृत महोत्सव तसे चालला आहे. 75 वर्षात काँग्रेसनी काय केलं हे वाक्य आज सहजपणे बोललं जात आहे आणि लोक त्याला ॲक्सेप्ट करत आहेत की हो हो 75 वर्षात काँग्रेसनी काहीच नाही केलं. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ही जी शेवटची 20 वर्ष गेली, म्हणजे 2000 ते 2022 पकडा समजा, ही जी शेवटची 20 किंवा 25 वर्ष गेली, या 25 वर्षात काँग्रेसनी काही केलेलं नाही हे एक वेळ समजा सत्य असेल. या 25 वर्षांमुळे मागची 45 किंवा 50 वर्ष जी आहे ही पण काँग्रेसला उगीच वाया घालवावी लागतात असं मला वाटतं. Can anyone say it with the confidence and the daring that Jawaharlal Nehru was not a good prime minister? Can anyone say that excluding the blot of emergency, आणीबाणीचा जो कालखंड आहे तो निश्चितपणे डेमोक्रेसीवरचा आपला काळ धब्बा वगैरे सगळं मान्य, तेवढा इमर्जन्सीचा एक पिरियड सोडला तर कॅन एनीवन डेअर टू से दॅट इंदिरा गांधी या सुद्धा चांगल्या नेत्या नव्हत्या किंवा त्यांच्या कार्यकाळात कोणतेही महत्त्वाचे डिसिजन्स किंवा असं काही झालं नाही. मला असं वाटतं की आता हे लोक सध्या जे चाललं आहे हा वर्तमान काळ इतका भयंकर आणि भीषण आहे काँग्रेसचा की या वर्तमान काळामुळे इतका उज्ज्वल किंवा इतका दैदिप्यमान भूतकाळ जो होता ना, या वर्तमान काळामुळे त्या भूतकाळाला सुद्धा लोक तसंच ट्रीट करायला लागले, थोडे लोक विसरायला लागले. मेरे को लगता है जास्ती है. और अगर ये बदलना है या नहीं बदलना है ये तो काँग्रेस वाले ही सोचेंगे, पण त्यांनी ते बदलणं गरजेचं आहे. याचं कारण केंद्रामध्ये एक चांगला विरोधी पक्ष असायला पाहिजे आणि सध्याच्या परिस्थितीत विरोधी पक्षांची केंद्रातली जी भूमिका आहे ती जर असेल अशीच, म्हणजे मोडकी तोडकी, ते भाषण काय करतात त्यांचं त्यांना कळत नाही, ते मुद्दे कोणते मांडतात काही कळत नाही, नुसता बहिष्कार टाकणं हा विरोधी पक्षाचा काय हेतू असू शकतो का, क्रिएटिव्ह अपोज नावाचा काही प्रकार असतो का, बजेटवर अभ्यासपूर्ण विवेचन करणारे विरोधी पक्षनेते हे पुन्हा कधी दिसतील भारतात. मी केंद्रीय मंत्रिमंडळाची गोष्ट करतोय, हे कधी दिसतील. आणि हे नाही दिसले तर डेमोक्रेसी ही शॅटर होईल, ती हलायला लागेल. कारण राज्यकर्त्यांना म्हणजे जे सध्याचे रूढ राज्यकर्ते आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी, सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी जर विरोधी पक्ष असतो तर निरंकुश सत्ताधारी पक्ष हा हळूहळू हुकुमशाहीकडे वाटचाल करतो. मला अशी कोणतीही पॉलिटिकल कॉमेंट करायची नाही आहे की सध्याचं गव्हर्नमेंट किंवा सध्याचा सत्ताधारी पक्ष तिकडे चालला आहे. मी डेमोक्रेसीचे बेसिक नियम जे ते सांगण्याचा प्रयत्न करतो की असं होतं आणि जर तसं व्हायचं नसेल तर काँग्रेसला ताबडतोब त्वरित मेजर डिसीजन घेणं गरजेचं आहे. मेजर डिसीजन, ये डिसीजन कैसे हो सकते हैं ये तो कांग्रेस ही सोचे, उनके लोग सोचे, उनको आपस में सोचना पड़ेगा. अगर उनको किसी की हेल्प लगती है तो वो ले ले, उनके पास भी बहुत बड़े सारे फिलोसॉफर होंगे. पण मला असं वाटतं की भाई काय असेल, बहुत सालों तक जब कोई एक चीज़ चलती है ना तो उसको एक स्टैग्नेंसी आ जाती है. जैसे हमारे मैनेजमेंट में प्रोडक्ट लाइफ साइकिल बताते ना, आपके डायरेक्शन से दिखाना है तो मैं इधर से ऐसे दिखाऊंगा की कोणतेही प्रोडक्ट असं लॉन्च झालं जसं 1885 साली काँग्रेस झाली किंवा आपण टी व्ही म्हणूया आहे ना किंवा रेडिओ, काय कोणतंही प्रोडक्ट ते लॉन्च झालं तर त्याला काही एकदम अशी ग्रीप पकडत नाही, ते असं फ्लॅट चालतं थोडंसं. मग एक असा त्याचा पिरियड होतो की ते एकदम असं पॉप्युलर होतं आणि अशी शूट ऑफ ग्रोथ स्टेज म्हणतात, तो एकदम फास्ट ग्रो करतो. मग स्टेडी स्टेट ग्रोथ असते, म्हणजे तितक्या पर्सेंटमध्ये ग्रोथ होत नाही पण ते वाढत वाढत जातं आणि मग स्टॅग्नन्सी येते. ऐसा जो ग्राफ है वो धीरे धीरे ऐसा स्टेबल होने लगता है. म्हणजे अजूनही बघा प्रोडक्ट इतक्या मोठ्या प्रमाणावर सेल होत आहे पण त्याचा ग्रोथ नाही होत आहे, ते स्टॅग्नन्सीला पोहोचलेलं आहे, थांबलं आहे, तिथे थांबलं आहे आणि मग इथून पुढे फॉल किंवा डिक्लाईन होतो. हे कोणत्याही प्रोडक्टला चुकलेलं नाही. रेडिओची सुरुवात झाली असेल तेव्हा रेडिओ असा आला, असा पीकला पोचला. कोणी एकेकाळी हुंड्याचा आयटम म्हणून ग्रामीण भागामध्ये रेडिओ वापरला जात होता. जसा टी व्ही आला रेडिओ बोंबलला. टी व्हीची सुरुवात अशीच झाली. रामायण महाभारत होतो तेव्हा भारतात किती गिण्याचुण्या लोकांकडे टी व्ही होते आहे ना, बिकॉज दॅट वॉज ए फॅसिनेटिंग प्रोडक्ट दॅन. मग नंतर असं झालं की टी व्ही बिकम कॉमन थिंग फॉर एव्हरीवन. म्हणजे कोणत्याही स्तरातल्या लोकांकडे टी व्ही आहे ही कॉमन घटना होती. कलर टी व्ही आता ही पण कॉमन घटना आहे. मला असं वाटतं तशीच काहीशी परिस्थिती लेटेस्ट विचार केला तर मोबाईलची झाली. अँड नॉट ओनली आय एम टॉकिंग अबाउट दीज प्रोडक्ट्स विच वी सी अँड विच वी यूज. अमिताभ बच्चनची कारकीर्द ही सुद्धा आपल्याला या प्रोडक्ट लाइफ साइकिलमध्ये टाकता येते है ना. नो वन वॉज टेकिंग हिज कॉग्निजन्स, कोई उसके बारे में नहीं सोचता था. फिर एक जंजीर आया
जंजीरनी ती शूटअप ग्रोथ जी आहे ती सुरू झाली. मग जंजीर, त्रिशूल, शोले, दीवार, हे डान, हे जे आहे एकदम शार्प ग्रोथ मिळाली. मग ते दर वाढतच गेलं. मग हळूहळू असं झालं ना, कुठेतरी असं झालं ना की स्टॅग्नन्सी आली. शहनशाह, गंगा जमुना सरस्वती, जादूगर असे, मग हे डिक्लाइन फॉल असं होतं का. एंग्री यंग मैन, ती इमेज लोग पचवाल तैयार नहीं. जब ये प्रोडक्ट ऐसी स्टेज पे आता तो क्या करना पड़ता मालूम है? वही करना पड़ता जो अमिताभ बच्चन ने किया. मला नाही माहिती अमिताभ बच्चनला हे प्रोडक्ट लाईफ सायकल कोणत्या मॅनेजमेंटमध्ये वाचलं जाईल. विजडम इज विजडम ऑलवेज बॉस, और सुपरस्टार्स के पास तो विजडम हमेशा हुआ है. अमिताभ बच्चननी इथे पोचल्यानंतर तो खाली पडायला लागला. त्यांनी प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन केलं. प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन म्हणजे वेगळे प्रॉडक्ट विका कंपनीतर्फे, किंवा आपल्या प्रॉडक्टमध्ये योग्य ते चेंजेस करा. अँग्री यंग मॅन आपण आता दिसत नाही, किंवा ते आता खूप झालं, लोकांना ओव्हरडोस झालं. ते रोल सोडा, दुसरं काहीतरी करा. हा विचार करू नका आपण अमिताभ बच्चन शहनशाह सुपरस्टार होतो, आपण टी व्हीकडे कसं जायचं. तुम्ही आता इमॅजिन करा की अमिताभनी त्याच्यानंतर किती वेळा प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे, किंवा त्याच्या प्रॉडक्टमध्ये चेंजेस केलेले. डायव्हर्सिफिकेशन केलं त्यांनी, एक सणसणीत डायव्हर्सिफिकेशन त्यांनी. KBC म्हणजे कोण बनेगा करोडपती जे हा टी व्ही शो जो आहे तो नॅचरली केला. बाकी कोणी करोडपती हो ना हो, ABCLचे सगळे कर्ज जे आहे ते त्यांनी मिटवले, नो डाऊट. त्याची सगळी फायनान्शियल सिच्युएशन जी आहे ही त्यांनी लाईनवर आणली, आणि KBC प्रचंड पॉप्युलर करून दाखवला. म्हणजे स्क्रीनवर जितका अमिताभ पॉप्युलर होता, तिथे त्याचा वे ऑफ बिहेवियर, तो महिलांची कसं वागतोय, तो लहान मुलांची कसं वागतोय, एकूणच म्हणजे तिथे सुद्धा तो लिजेंड आला. आणि पुन्हा पिक्चरची सेकंड इनिंग चालू केली तर इट इज व्हेरी स्ट्रेंज बट ट्रू. ऐन भरात असताना अमिताभ बच्चनला जितके नॅशनल अवॉर्ड नाही आहे, म्हणजे जंजीर, शोले, त्रिशूल, डान, काला पत्थर, दीवार याच्याकरता, त्या इनिंग करता, त्याच्यापेक्षा जास्त अवॉर्ड त्याला त्याच्या नंतरच्या इनिंग करता आहे. कारण नंतर मग सगळे वेगळ्या धाटणीचे वेगळे पिक्चर आले. अकेलापासूनची ही सुरुवात होती. मग अकेला वेगळा आला, पा वेगळा होता, ब्लॅक वेगळा होता, पिकू वेगळा होता, बुड्ढा हुआ तेरा बाप वेगळा होता. सो ये डायव्हर्सिफिकेशन तो अमिताभ अभी भी चल रहा है. आता झुंड है ना लेटेस्ट. म्हणजे बघा, माझं काय म्हणणं आहे की अमिताभ बच्चन हा सुपरस्टार आहे, सो ही अंडरस्टँड्स एवरीथिंग, नो डाउट. उसको वो विजडम है, और फिर वो विजडम कांग्रेस में नहीं है. Why can't anyone in the Congress think in this guideline कि हम ये ऐसे है और ये ऐसे जा रहे हैं. We need some diversification. We need some very vital and important changes. अगर हमको यहाँ से फिर से ग्रिप पकड़ना है, फिर से कांग्रेस के वो दिन जो है वो कांग्रेस को लौटाना है. हे काँग्रेसवाल्यांना समजत नसेल कोणाला. मग कोणाला समजताय तो सांगतोय तरी कोणी ऐकत नाही आहे. इतकी ॲडव्हान्सी काँग्रेसमध्ये आली आहे का. एक गोष्ट अजून सांगतो अँड देन आय विल टेक युअर लीव. असं म्हणतात की पक्षीराज गरुड 70 साल की उसकी लाइफ स्पॅन आहे ऐसे बोलते. 70 वर्षाचं आयुष्य आहे. आणि गरुड इज म्हणजे ईगल, गरुड इज वेल नोन फॉर हिज फेमस फ्लाइट है ना. कितनी ऊंची उड़ान में भरता है, इसीलिए उसको पक्षीराज कहा जाता है. इंडियन पॉलिटिक्स में हो सकता है कभी कांग्रेस की स्थिति ऐसी थी कि वो पक्षीराज थे, है ना. बीजेपी 2 सीटों पे लोकसभा इलेक्शन में सिमटी थी, है ना. काय 75% मेजॉरिटी लोकसभा इलेक्शनमध्ये काँग्रेसला मिळाली होती. किंबहुना मी सांगितलं ना की 10, 12, 13 वर्ष सोडली तर अख्खं काँग्रेसच राज्य करत आहे भारतावर, म्हणजे केंद्र सरकारमध्ये. तर ते पक्षीराज गरुडसारखं आहे. पण हा गरुड 40 वर्ष जो इतका अशी ऊंची उड़ान भरता है किंवा अशा फ्लाइट्स मारतो, नो डाउट उसको कोई तोड़ ही नहीं है, उसको कोई कंपैरिजन ही नहीं है. ॲट द एज ऑफ हिज 40 तो थोडा ॲडल्ट एजमध्ये येतो. अँड देन ही हॅज टू टेक सर्टन व्हेरी व्हायटल अँड व्हेरी स्ट्रेंज वियर्ड डिसिजन्स. तो उंच कुठेतरी खडकांवर, डोंगरांवर, कपारीमध्ये जाऊन बसतो आणि तो किती त्याला पेन होतं तुम्ही इमॅजिन करा. तो त्याच्या चोचीनी त्याची पिसं जी आहे, ही सगळी पिसं जी आहे ती उपटून काढतो. कंप्लीट पिसं ती उपटून काढतो. कारण त्या पिसांमध्ये आता ती ताकद राहिलेली आहे. तो पिसं उपटून काढतो. त्याच्या पायाची नखं जी आहेत, ज्या नखांनी तो पक्ष पकडतो, ती वाकलेली आहेत, थोडी तिरपी झालेली आहे, काय झालेलं आहे ना. ती जी आहे, ती नखं जी आहे ती तो त्याच्या चोचीने उपटून काढतो. आणि शेवटचा पॉईंट, तो त्याची चोच जी आहे ती चोच खडकांवर किंवा डोंगरांवर घासून घासून तो ती पूर्ण मिटवून टाकतो. अँड देअर ही स्टेज इन सच अ कंडिशन फॉर 40 days. ऐसा कहते हैं कि फिर 40 दिन के बाद त्याला नवीन पिसं येतात, नवीन नखं येतात, नवीन चोच येते, चांगली बागदार टोकदार. नखं तशीच चांगली येतात आणि पिसं तशीच चांगली येतात. अँड द ईगल इज वन्स अगेन रेडी फॉर हिज
मोस्ट फेमस फ्लाइट। नो डाउट की ये करते टाइम उसे काफ़ी कुछ सहना पडता होगा। स्वतःच्या चोचीनी स्वतःची पिसं उपटून काढणं सोपं थोडी नाही यार, पण हे त्याला करावं लागतं। हे तो करतो तेव्हा पुढची 30 वर्ष तो तसाच जगतो जसा एरवी गरुड पक्षी जगत असतो, आणि हे तो करू शकतो म्हणूनच तो गरुड म्हणतात आणि म्हणूनच त्याला पक्षीराज म्हणतात। काँग्रेस विल हॅव टू थिंक अबाउट दिस की ये सब कब करने का है। 30 CWC, 30 मीटिंग, तोच तमाशा, दरवेळेला तोच खेळ, तसेच लोक बाहेर येणार आदल्या दिवशी की उद्या बदलू नका, कार्यकारिणी बदलू नका, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे पीछे है, तेच अध्यक्ष राहतील। किती चाललंय, किती इलेक्शन झाले आणि किती आपण हारलो हे मोजणं सुद्धा सोडून दिलं लोकांनी आता, आणि तरी आपण त्याच्यातून काही धडा घेत नाही। मला असं वाटतं इनफ इज इनफ, टाइम आ गया है कि कोई वाइटल चेंजेस जो है वो कांग्रेस करे। और ये मैं सब किस लिए बोल रहा हूँ, मैं पहले ही बोला, आई डू नॉट हैव गॉट एनी पॉलिटिकल बायस, neither I am trying to give any suggestions to the Congressians. Why I am talking? Because I belong to the democracy of India and I sincerely wish that अच्छी डेमोक्रेसी के लिए अच्छी रूलिंग पार्टी, जैसे फिलहाल अभी एनडीए का चल रहा है, ये जैसी जरूरी है वैसे अच्छी अपोजिशन पार्टी जो है वो भी जरूरी। और वो अगर जरूरी है तो इतने सालों की ट्रेडिशन वाला कांग्रेस जो है वो इतना ऐसे बर्बादी के कगार तक आया और फिर भी सुधरेगा नहीं, ये शायद मैं सह नहीं सकता। मेरे दिमाग में शायद वो कांग्रेस बैठी हो जो महात्मा गांधी की कांग्रेस थी, मेरे दिमाग में शायद वो कांग्रेस हो जो लोकमान्य तिलक की थी, सुरेंद्रनाथ बैनर्जी की थी, अरविंद घोष की थी। कितने फ्रीडम स्ट्रगल के नाम लेंगे हम यार। राजेंद्र प्रसादांची काँग्रेस होती, वल्लभभाई पटेलांची काँग्रेस होती, सरोजिनी नायडूंची काँग्रेस होती, ही सगळी तीच काँग्रेस होती। याच काँग्रेसमधून काय 47 नंतर स्वातंत्र्यानंतरची पण काँग्रेस होती ना, मग जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते किंवा शास्त्रीजी पंतप्रधान होते तेव्हा पण हीच काँग्रेस होती। मग मध्ये कुठे काय बिघडलाय आणि ते बिघडलाय तर हे आपल्याला लक्षात यायला आणि ते सुधारायला इतका वेळ जावा लागला का? इतका 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष? एक्सेप्टन्स ऑफ द मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप। पहले मान लो की गलती हो रही है। जसं इमर्जन्सीची घोषणा चुकीची होती हे मान्य करायलाच काँग्रेसवाल्यांना किती वर्ष लागली। आत्ता मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी राहुल गांधींनी कुठेतरी एकदा स्टेटमेंट दिला की हाँ ती आणीबाणी लावली बा, ते डिसीजन चुकीचं होतं। गलतियाँ हुई है, किसी के भी साथ हो सकती है, किसी से भी हो सकती है। गलतियाँ हुई है, ये बहुत बड़ी बात नहीं है, गलतियाँ मानी जानी चाहिए, ये पहली स्टेप होगी। एक्सेप्ट योर मिस्टेक, फर्स्ट स्टेप। नेचुरली उसमें इम्प्रोवाइज करो, दूसरी स्टेप वही गलतियाँ फिर से दोहराओ मत, तो नेचुरली जो पुराना इतना बड़ा इतिहास है ना, तो नॅचरली पुन्हा वापस आणणं हे इतकं थोडी ना कठीण आहे यार। असं म्हणतात ना की गांधी सभा घ्यायचे तेव्हाच्या काँग्रेस करता, आणि ते तर पंचावर होते किंवा त्यांनी सगळं बाकीचे वस्त्रप्रहरण त्यांनी त्याग केली होती। ते गांधी टोपी ही त्यांच्या नावावर, म्हणजे ती साधी टोपी होती पण ती गांधी टोपी म्हणून प्रसिद्ध झाली। आणि ते सभा घेतात स्वातंत्र्य लढ्याकरता की काँग्रेस हे असं करताय, या काय शासनकर्त्यांना आपण पळवून लावू, अमुक करू ढमुक करू, सत्याग्रह करू, काय जे दांडी मिठाचा सत्याग्रह, जे काय त्यांनी सगळ्या चळवळी चालवल्या। आणि असं म्हणतात की या सभा झाल्यानंतर स्वराज्य चळवळ जी चालवायची त्याच्याकरता पण काही पैसे लागतात, काही फंड्स लागतात, म्हणून काही काँग्रेसचे कार्यकर्ते ती त्यांच्या डोक्यावरची टोपी जी आहे ती अशी हातात घेऊन ते मापमध्ये घुसायचे। आणि टोपीला माहिती आहे ना तुम्हाला, असे 2 पदर असतात, तर ती अशी काढला तो आतला पदर तर ती अशी बरीच लांब होते, तर ती टोपी घेऊन ते असे मापमध्ये फिरायचे। आणि मापमध्ये म्हणजे गर्दी, ते ऐकायला जमलेले श्रोते प्रेक्षक काय जे म्हणा ते जे असतील ते फटाफट खिशात हात घालून त्यांना जे पैसे त्यांच्या हाताला लागले किंवा त्यांची जेवढी दानत कुवत असेल तेवढे ते पैसे त्या गांधी टोपीत टाकतात। असं सांगतात, पुलंच्या एका पुस्तकामधला हा उल्लेख आहे की लोक त्यांचे अंगावरचे दागिने जे ते टाकायचे, बाया अशा हातातल्या बांगड्याच्या सोन्याच्या या काढून त्याच्यात टाकायच्या, गळ्यातले मंगळसूत्र सुद्धा बायांनी टाकले। कशा करता? काँग्रेसच्या चळवळी करता, की काँग्रेस स्वराज्याची चळवळ चालवते, ती इंग्रज सरकारला पळवणार आहे, आणि हा माणूस जो माझ्या समोर आहे मी याला ओळखत नाही की हा कोण आहे, मी त्या टोपीला ओळखते, ती टोपी गांधी टोपी है एंड दैट इज द सिंबल ऑफ द कांग्रेस। ये भी एक इतिहास था कांग्रेस का। वेयर आर द कांग्रेसियंस? आई फील वेरी सॉरी फॉर देम, बट साइमल्टेनियसली आई रिक्वेस्ट देम टू थिंक अबाउट दिस। ये सिर्फ मेरी भावना नहीं होंगी, ये देश में कितने करोड़ों लोगों की ये भावना होंगी की अरे काहीतरी करा, इतकं पेटलंय, इतकं जळतंय आणि तुम्ही कसे असे शांत बसू शकता। सो जस्ट एज अ सिटीजन ऑफ इंडिया आई रिक्वेस्ट वंस अगेन, कुछ सोचो, कुछ करो और फास्ट करो, बहुत जरूरत है। थैंक यू सो मच, रुकता हूँ।